धारावी येथे राहणारे आणि समाज माध्यमांवर नृत्याच्या रील्स बनवणारे हौशी कलाकार तरुण बुधवार दिनांक 9 जुलै रोजी पहाटे लोणावळ्याला सहलीसाठी निघाले होते। यातील 9 तरुण दुचाकीवरून शिवपनवेल महामार्गावरून जात असताना खारघर येथील हिरानंदानी कॉम्प्लेक्स जवळ उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला। मागून भरधाव वेगात आलेल्या फियाट लिनिया इमोशन कारनं त्यांच्या दुचाकींना जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत 9 तरुण जखमी झाले असून मानव कुंची कोरवे वय 23 याचा जागीच अंत झालाय। ही धडक इतकी जोरदार होती की मानव पुलावरून थेट खाली फेकला गेला। या तरुणांचा ग्रुप समाज माध्यमांवर सक्रिय असून ते वेगवेगळे डान्स स्टाईल्सवर रील्स बनवत असतात। बुधवारी रात्री अचानक लोणावळ्याला जाण्याचा प्लॅन झाल्यामुळे हे सर्व मित्र पहाटे दुचाकीने निघाले होते, मात्र जातानाच हा काळाचा घाला पडला। अपघात होताच खारघर पोलीस आणि वाहतूक पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं। त्यातील 2 तरुणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। जखमींमध्ये सुभान शेख वय 20, समीर मोहम्मद वय 20, इस्तियाक अन्सारी वय 21, नवीन खा वय 23, महेश गड्डे वय 25, संकेत सिंग वय 20, सागर देवाळा वय 23, साहिल कुंची कोरावे वय 21, मुकुल कोळी वय 22 आणि आशिष शहा 23 यांचा समावेश आहे। अपघाताला कारणीभूत ठरलेला कार चालक वैभव चंद्रकांत ढेरे वय 24 राहणार पिंपरी चिंचवड हा अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला होता। अपघाताच्या वेळी आरोपी ढेरेसोबत आणखी एक मित्र होता। खारघर पोलिसांनी त्याला पुण्यातून अवघ्या 6 तासांमध्ये अटक केली असून तो मद्यधुंद अवस्थेत होता का यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। याबाबतचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।